अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा मुहूर्त ठरल्याचं पाहायला मिळत आहे। घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द होणार आहे। भाजपा 3, शिंदेंची शिवसेना 3, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी फायदा होईल असे चेहरे दिले जाणार आहेत। नाशिकमधून शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांची चर्चा सुरू आहे। भाजपाकडून आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। नाशिकमधून 12 पैकी 3 जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजपा 3, शिंदेंची शिवसेना 3 आणि जर या सगळ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, नाशिकमधून 12 पैकी 3 जणांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता दिसते। काय अधिकची माहिती या संदर्भातली? गौरी, आपल्याला ठाऊक असेल की महाविकास आघाडीच्या काळापासूनच हा मुद्दा खरं तर अद्यापही प्रलंबित आहे। 12 आमदारांच्या यादीचं काय असा प्रश्न अनेकदा उपस्थित झालेला आहे आणि त्याचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला आहे असं म्हणायला हरकत नाही। यामध्ये घटस्थापनेचा मुहूर्त शोधला गेला आहे असं म्हटलं जातं आहे आणि यामध्ये 12 आमदारांच्या यादीमध्ये 6 जागा या भाजपला मिळण्याची शक्यता आहे, तर 3 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि 3 जागा शिंदेंच्या शिवसेनेला। अशी सर्व परिस्थिती असताना नाशिकमधून 12 पैकी 3 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती बघितली तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली 12 आमदारांची यादी जी आहे त्यामध्ये नाशिकमधील 3 स्थान मिळण्याची शक्यता आहे। घटस्थापनेच्या मुहूर्ताला याबाबत शिक्कामोर्तब होईल असंही सांगितलं जात आहे। त्यामुळे आता या यादीमध्ये अखेर काय शिक्कामोर्तब होतो आणि नेमकं कोण कोण या यादीमध्ये आमदार होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच किरण, या यादीमध्ये नेमकी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।